लाडके कार्यसम्राट नगरसेवक दिनेश कुबल साहेबांनी पुन्हा एकदा दोन्ही बुवांसाठी 1000 रुपये 1000 रुपये बक्षीस त्यांनी दिलेले आहे. जोरदार टाळ्या वाजवा. बघा समीर, ये तो मेरा जादू है. मालूम आहे, संगतीमुळे पंक्तीचा फायदा होतो. माझ्याबरोबर बारी करत राहायची, सुरुवात माझ्याकडे असली, फायदा तिकडे होतो. संगतीमुळे पंक्तीचा फायदा होतो. 1000 मिळाले बघितलं. आता दुसरे असतं तर ठीक आहे. कैलासवासी संदीप तांबे ना, कैलासवासी संदीप तांबे, निर्मला तांबे आई या माऊलीकडनं 101 रुपये निर्मला तांबे आईने बक्षीस दिलेलं आपल्या संदीप तांबे, मला वाटतं मुलगा असेल, त्याची आठवण करून त्या आईने हे बक्षीस दिलेलं. आईसारखं दैवत या जगात कुठे नाही. आई हा विषय आल्यानंतर माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं का कोणास ठाऊक. आणि येणारच प्रत्येकाच्या हृदयामध्ये आई जपलेलीच असते. ते सुप्रसिद्ध भजन सम्राट गुरुवर्य बुवा प्रमोदजी हरियाण यांचे शिष्य बुवा संजय दळवी या माऊलींकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली, जोरदार. आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून निघाला. जाऊ नाही ना, मी काय नाही जाऊ नये. कसं दिवस पण खराब आहे सध्याचे. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून निघाला. म्हणून जा समीर, काठी नको ना आता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून निघाला. गाजला 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 शिवसेना. कारण सगळेच डबल बारी करणारे हे आमचे मोहन वारण शिष्य सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये. इकडे राजेंद्र पांचाळ उत्कृष्ट गायकी परशुराम पांचाळ गातात असं तुम्हाला वाटेल. हे राजेंद्र पांचाळ. तिकडे शशिकांत माळकर काशीराम बुवा परबत गातात असं तुम्हाला वाटणार. शशिकांत माळकर बुवा. त्या बाजूला शरद कदम बुवा. तुम्हाला असं वाटणार की वामन खोपकरच गात आहेत. शरद कदम बुवा. त्या बाजूला आयरे बुवा. तुम्हाला असं वाटणार की कोण खतरनाक बुवा गात आहेत. म्हणजे अशी प्रकारची मंडळी आणि मनापासून सर्वांना धन्यवाद. बघा बुवा आता गेले जाऊन येऊन दे. फक्त बुवांसाठी गाणं आहे बघा. नको छाडू रे नंद किशोरा
परमस्नेही, भजनावर प्रेम करणारे आणि अतिशय बिचारा नम्र स्वभाव, परिस्थितीने गरीब पण भजनावर एवढं प्रेम आहे, तो एवढा श्रीमंत आहे भजनामुळे. एकदा जोरदार माझ्या नंदूसाठी टाळ्या वाजवा. अतिशय गरीब पण अतिशय इमानी आणि नम्र स्वभावाचा आणि भजनाचा वेडा माणूस हो. आमच्या नंदूसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. दिनेश कावले साहेबांनी, दिनेश कुबल साहेबांनी आमच्या या गरीब नंदूला हे बक्षीस दिलेलं. जोरदार टाळ्या वाजवा माझ्या नंदूसाठी आणि कुबल साहेबांसाठी. त्याचप्रमाणे आमची ही माऊली सुप्रिया माने या माऊलींकडनं आमच्या नंदूसाठी हे बघा मोठा बक्षीस आहे. 100 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. नंदू घे घे घे. असं बोलला ना तर लगेच त्याच्या डोळ्यात पाणी येतं हो. गरीब आहे बिचारा पण भजनावर लय श्रद्धा. एकदा आठवण म्हणून सांगतो तुम्हाला. कुबल साहेब भांडुपला डबलवारी होती, तिथे कोरगावकर म्हणून आमदार आहेत, आमचेच आहेत आमदार कोरगावकर. विनोद आचरेकर या माऊलीकडनं आमच्या नंदूसाठी हे 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हे नंदू, अरे बघ विनोद चव्हाण भाऊ आहे तुझ्या बरोबर, टेन्शन घ्यायचं नाही. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय साईनाथ कुवाळेकर दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा बाबा. नकोस ओढुवेनी धरलेला हात. 2 तास गजर नको, नियम आहे. नंतर सोड तू कृष्णा जाऊ दे विकन्यालो पिछली माझी बांगडी बांगडी. समीर कदमवर प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तू. या 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 लपेला या या. अरे वा गुजरातीचे. अरे वा वा. हे बघा गुजराती जैन बंधू या माऊलींकडनं या भजनासाठी म्हणून दोन्ही बुवा मारवण दोन्ही बुवांना हे 500 250 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या साहेब झाला पाहिजे. महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा ही मानणारी लोक आणि भजनाला मानणारी मराठी माणसाला मानणारे लोक आहेत. म्हणून तुम्हाला सलाम साहेब. आणि अशीच दयाळू बसत ठेवा. तुमच्याकडे असतील तेवढे देत जा तुम्ही. परमेश्वर तुम्हाला देणार. समीर कदम बुवा लवकर या. टकलेच्या वाट बघते तुमची. गुरुनाथ मांजरेकर, गुरुनाथ मांजरेकर या माऊलीकडनं दोन्ही बुवांसाठी हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद भरत भाऊ.
त्याचप्रमाणे सन्माननीय आज गिरीश बाणेंच्या हातात सुद्धा काहीतरी चमत्कार दिसतो आहे. चित्रावती गुरुनाथ मांजरेकर दोन्ही बुवांसाठी 100 बाबा बघा, मापात माप इथे केलं जात नाही, दोन्ही बुवांना समान पैसे दिले जातात. ही सुद्धा एक खासियत आहे सांताक्रूजमध्ये. या नववीर मंडळामध्ये ही ताकद आहे. येणारा मायबाप रसिक असं आहे. म्हणून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. प्रेमावर वरलं ग तुझं, आज मन भरलं ग तुझं, मंडळी सुद्धा माझी एवढ्या ताकदीने साथ देते आणि हे सुद्धा माझं भाग्य आहे. म्हणून बघा डायरेक्ट गजर घेतो बुवा, वेळ झालेला आहे. सूर्यकांत चव्हाण, हा जिथे विषय गंभीर तिथे चव्हाण भाऊ खंबीर. सूर्यकांत चव्हाण या माऊलींकडनं दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लाख लाख धन्यवाद. जांभुडा, जांभुड्यातले काय हो ना कलीचा हा काळ, या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे नामस्मरण भजन पूजन कीर्तन कोणामुळे जिवंत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून बघा कलीचा हा काळ होटल हे बळ, हरिनाम तारे जगला. कैलासवासी भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्याकडे मी 12-13 वर्ष कंटिन्यू शिकलो, त्यांची सेवा केली, त्यांचे चरण मी सोडले नाही अगदी म्हातारे होईपर्यंत. आणि त्याची प्रचिती म्हणजे आज जे काही विनोद चव्हाण जे नाव आहे आणि जे कुठे मी वाजवतो पेटी वगैरे सगळे त्यांच्या सानिध्यात असल्यामुळेच आहे. ते माझ्या गुरुजींसाठी एकदा टाळ्या वाजवा माऊली. आणि फरमाईश आली होती मागाशी आयुष्य मोजावया. माझ्या लक्षात आहे बरोबर काही गोष्टी. एवढा अभंग चिंतामणी पांचाळ पण एवढा अभंग तो संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या गुरुजींचा अभंग तो गाजला. आणि तो पाठीमागे तो वारसा मी चालवण्याचा प्रयत्न करतो. भगवंताने मला ताकद द्यावी. ते कसे गायचे बघा चिंतामणी पांचाळ बुवा, त्यांचे या ठिकाणी शिष्य बसलेले आहेत. आणि चिंतामणी पांचाळ बुवांचे मुंबईमधले पहिले शिष्य ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. धार दांड्याला राहतात ते आणि ते आलेले आहेत. सन्मानीने आमचे लाडके मित्र गुरुबंधू राजापूरचे मनोहर मेस्त्री बुवा या ठिकाणी आलेले. जोरदार टाळ्या वाजवा. मेस्त्री बुवा जरा उठा बघूया, जरा उठा. हे आमचे पहिले शिक्षक चिंतामणी बुवांचे आहेत. उदंड आयुष्य तुम्हाला मिळेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. स्मित कल्पेश कदम, कल्पेश कदम स्मित ना कल्पेश कदम याचकडून विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी फरमाईश. उडत्या चालीवरती गाणं म्हणावं. उडत्या चाली, हा मी उडती चालला तुम्हाला पाहिजे आता घेतो. चला हे फरमाईश जरा पकड उभी करतो म्हणतो मी. उडत्या चालीवर, उडत्या चालीवर. हा म्हणजे उडती म्हणजे हवे कशी उडत जाऊ दे. कुमार अभिषेक अभिमन्यू विकास नाईक, अभिमन्यू विकास नाईक या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं. जोरदार टाळ वाजवा. बघा उडती चालू, उडतीला सध्या फॉर्म मध्ये आहे. मी निघालो तुम्ही काका,
घेऊन केली त्याने सद्गुरु साईनाथ महाराज की कलीचा हा काळा खोटल हे बड कलीचा हा काळा खोटल हे बड हरिनाम तारे जगला हो हरिनाम तारे जगला म्हणून बुवा बुवा बटन नको लावू भजनाला परंपरा आहे हरिभजना भजनी विवांती भूमी संतांची भजनी विवांती भूमी संतांची नको बडबड होईल गडबड नको बडबड होईल गडबड मोल नाही हरिनामाला मोल नाही हरिनामाला कैलासाशी परशुराम बुवा पांचाळ मधलांतर हे वेगळंच काय गुलाब राजा बसवणी सिंहासनी सांगतो ऐका शिक्षण भंगुरे जीवन फुले व तुम्ही भांडू नका हरे पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडला संतांच्या संगे पंडितांचा समना रंगला पंढरीच्या वाळवंटात मांडला चिंतामणी पांचाळ बुवा राम नाम घ्या राम नाम घ्या राम ओ उदाराम बसकाराम उदाराम बसकाराम आताराम पिताराम महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात जगुरीचा उदाहरण दोन तीन धरून ते तुम्हाला लावलो तर उभे पडू तुझ्या पोरा महेश गावकर साठी एकदा टाळ्या वाजवा एवढा वर कोण नाही जाऊ शकत रे इतक्या खरे आता भाऊ लय वर गेला का एवढा प्रयत्न तसा काही रांगोळी घाली म्हणून म्हणतो बघा राम नाम वाला वाल्मिकी तो धागा राम नाम या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे मुखामध्ये राम ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्याला कसली भीती नाही बघा हर घर में अब ही कहना एक ही नारा गूंजेगा
बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम साई श्रद्धा भजन मंडळ या माऊलींकडनं या भजन मंडळ आहे साई श्रद्धा भजन मंडळ या पूर्ण भजन मंडळाकडनं ह्या आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी साई श्रद्धा भजन मंडळ सद्गुरू साईनाथ महाराज की म्हणून चिंतामणी पांचाळवांची आठवण झाल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येते बघा त्यांचा गायलेला अभंग आहे तो आयुष्य मोजावया बैसला मापारी माझ्या चिंतामणी पांचाळ बुवांचं स्मारक कदम बुवांचं स्मारक झालं पाटील बुवांचं स्मारक झालं परशुराम बुवा पांचाळ बुवांचं स्मारक झालं आणि गेल्या 2 महिन्यापूर्वीच कैलासवासी भजन महर्षी गुरुमाऊली चिंतामणी बुवा पांचाळ यांचं स्मारक झालेलं आहे कोणी तर बघितलं नसेल तर जरूर आमच्या गावामध्ये भरणी गावामध्ये या त्यांचं दर्शन अतिशय सुंदर असा पुतळा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला बनवलाय तुमच्यासारख्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामुळे माझ्या भजन महर्षी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजावया बैसला मापारी तुका तुकोबाची गाथा आली पाण्यावर तुकोबाची गाथा पुंडलिकाची भक्ती भोर उभे केले विठ्ठलाला उभे केले विठ्ठलाला बुवा 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 वाघावर बसून तो चांगले वाला निर्जीव भिंत झाले गर्व हरविला गजराचा शेवटचा चरण घेतो कारण वेळेचं बंधन आहे तुम्हाला पण गजर मिळायला पाहिजे फक्त एकच सांगतो या जगात आपल्या माणसापासूनच धोका आहे साहेब ओ साहेब या जगात आपल्या माणसापासूनच धोका आहे नातलग भाऊबंद पाहुणे रावळे जवळचे मित्र यांच्यापासूनच धोका असतो याची प्रचिती याचा इतिहासात नोंद आहे का धोका
एक पुराण सांगतो तुम्हाला. रावणाचा भाऊ कोण? लास्ट होता. रावणाचा भाऊ कोण? विभीषण. रावणाचा मुलगा कोण? इंद्रजित. रावणाचा नंदू लक्षात ठेव. रावणाचा मुलगा इंद्रजित, रावणाचा सख्खा भाऊ विभीषण. इंद्रजित मेल्याशिवाय रावण मरणार नव्हता. जेव्हा इंद्रजित मरणार म्हणजे मुलगा मरणार तेव्हाच रावण मरणार होता. ही बातमी कोणाक होती माहिती? विभीषण म्हणजे त्याचो चुलतो, रावणाचा भाव. पण त्या काळात चुलत्यान रामाक जाऊन भेटलो आणि सांगल्याने इंद्रजित मेल्याशिवाय रावण मारणार नाही. म्हणजे त्या काळात विभीषणान सख्या भावाची सुपारी कोणाक दिल्या? आमच्या प्रभू रामचंद्रांका दिलेली आहे त्या काळात. मग आताच्या काळात या कलियुगात कोणाची सुपारी? माझी सुपारी सुद्धा घे, त्याच्यासाठीच गेलो का काय? या कलियुगात कोणाची सुपारी कोण कधी घेत सांगता येत ना. म्हणून एकच सांगतो, माझ्या छत्रपती संभाजी महाराज छावा हो कोणाच्या हाताला लागत नव्हते ते, पण त्यांना सुद्धा कोणी फसवलं व आपल्याच माणसान नातलगानं फसवला, घात केला. गणोजी शिर्के त्याच माणसानं माझ्या संभाजी महाराजांना बातमी दिली औरंगजेबाला, संभाजी महाराज इथे राहतात म्हणून. म्हणजे आपल्याच माणसानं धोको दिलेला. म्हणून सावध राहा. एक दिवशी बरोबर की नाही, हे समीर कदमबुवा आणि मी भाऊ कुबल साहेब, समीर कदमबुवा आणि मी ट्रेनमध्ये बसलो आणि येत होतो, म्हणजे गावी जात होतो. गर्दी, तमाम गर्दी, बसायला जागा नाही. समीर कदमबुवा उभे राहिले, मला जागा थोडीशी मिळाली. चिपळूणमध्ये जागा खाली झाली तो समीर कदमबुवा जाऊन तिथे बसले. बसल्यावर तिथे चिपळूणमध्ये रिझर्वेशन होता, रिझर्वेशन झालेलं होतं त्या सीटचं. एक माणूस आला, घरात घेऊपी कलाकार होता, दारुडा आला आणि समीर कदम बसले बुवाना त्यांना उठवलं. हे उठ, सीट माझी आहे. समीर कदमबुवा म्हणतात, मी समीर कदमबुवा आहे, एवढं दिसले म्हणून काय समजा नको. दगड, मालवण किल्ल्याचे दगड मीठ टाकलेले आहेत, जेसीबीन, कुपोषित बालक जेसीबीन मीठ टाकलेले आहेत. मला ओळखत नाही तू. तो बेवडा टाकलेला होता. तो म्हणाले, बुवा फुवा मी काय ओळखत नाही, मी उठणार नाही. समीर कदम म्हणतो उठणार नाही. समीर कदमांची मंडळी सुद्धा बरोबर होती, म्हणजे शेजारी, त्यांच्या गावचे शेजारी बरोबर होते, ते पण बसलेले. आणि समीर कदमबुवा आणि त्यांचं भांडण झालं. मी बाजूला, मी बघतोय भांडण काय झालं. तेव्हा काय गंमत झाली बघा. त्या माणसाला, दारुडा माणसाला राग आला. समीर कदमबुवा काय ऐकायला तयार नाही. समीर कदमाच्या जाऊन 2 तोंडात मारली त्याने. हो, मला राग आला. हो, मला वाईट वाटलं खूप. ह्या माणसाने समीर कदमबुवांना मारलं म्हणजे काय. 2 जाऊन कानाखाली मारली त्या बेवड्याने कदमबुवांच्या. कदमबुवा आमचं एवढं चाप्टर आहे समीर कदम, याने काय करावं? समीर कदमांनी हुशार माणूसला पोचलेले लाईटीवरचे, त्यांनी काय करावं? तुझ्यात जर हिंमत असेल, तुझ्यात जर हिंमत असेल, ते बेवड्याला सांगतात कदमबुवा, तुझ्यात हिंमत असेल ना, हे बाजूला बसलेल्या त्यांच्या मारून दाखव कानाखाली. तो दारुड्याला काय माहिती हो, त्या दारुड्याच्या नशेमध्ये त्याने बाजूवाले 2-3 होते त्यांच्यावर मारली आणि तो गपचूप जाऊन बसला. थोड्या वेळानंतर मी गेलो, म्हणलं कदमबुवा असं काय हो, तुम्ही मार खालात तो खाला, पण तुमची मंडळी होती बरोबर शेजारी, त्यांना मार घातलास, काय गडबड काय? तर ते कदमबुवा सांगतात, समीर कदमबुवा, चव्हाणबुवा घबरावा, तुमका कळायचं ना, ह्या राजकारण यार मी काय केलं, या बाजूवाल्यांना मारू का लावलंय? माझे शेजारी पहिलं मी मार खाले, यांनी जर नाही खालेली. आणि हे सकाळी उठल्याबरोबर गेले थैसर गावात शेजारी वाडीत पुऱ्या, हे सांगणार रात्री समीर कदमबुवाने मार खाल्लो ट्रेनमध्ये. त्याच्यापेक्षा त्यांच्यावर 2 ताडाके बसल्यामुळे ते सांगायचे नाही, तेरी चूक मेरी भी चूक. म्हणून एवढा माणूस हा हुशार आहे. म्हणून म्हणतो बघा, नको करू गर्व लया जाई सर्व, नको करू गर्व लया जाई सर्व, संपूया मी मनाला, हो हो हो, संपूया मी मनाला.
कारण वेळेचं अजून